तर उद्या आपले आहेत पित्र आणि त्यासाठी मी चालले थोडंसं मंडईला भाजीपाला आणि थोडासा किराणा आणायला. तर चला जाऊया भाजीपाला आणायला. तर मंडईला आलेली मी, छान मंडई भरते बघा आमच्याकडे, छान भेटते सगळं. मंडई घेतली थोडीशी आणि किराणा घेते. आता मी थोडासा किराणा पण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने किराणा आणि मंडई घेऊन मी चाललेलं आहे घरी. आणि रस्त्याने फळं दिसली मला आणि त्यामुळे मी मुलांसाठी ॲपल पण घेतले. ॲपल घेतले, भाजीपाला घेतला, थोडासा किराणा घेतला आणि घरी आले. आणि अशा पद्धतीने आता सगळं भाजीपाला मी नीट व्यवस्थित करूनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे सकाळी आपल्याला टेन्शन होत नाही. आणि मला ती सवयची, मी भाजीपाला ना निवडूनच ठेवते फ्रीजमध्ये बरं का. आज कधी पण मी भाजीपाला व्यवस्थित करून ठेवते रे. इथे ना मी कोथिंबीर नीट करून ठेवली, कोथिंबीरच्या 2 जुड्या नीट केल्यात, मेथीची 1 जुडी नीट केली. आणि गवार महाग होती बरं का, ही गवार खूप छान आहे पण महाग होती, 50 रुपये पावशेर. तर मी आत्ता आणलेली आहे 25 रुपयाची पित्रासाठी. आणि ते आता मी लसूण निसणार आहे. तर हा लसूण एवढा मी निसून ठेवला म्हणजे सकाळचा आपला तांदवाचा. आणि ते भांडे वगैरे सगळं घासून ठेवलेलं आहे, सगळं किचन वगैरे आवरून ठेवलेलं आहे. सकाळचं अर्धं काम मी आत्ताच करून ठेवलं आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे काही पित्राला जास्त लोक नसतात बरं का, कारण की आम्ही दुसऱ्याच्या गावी राहतो. आमच्या गाव दुसरीकडे भावकीचे लोक जेवायला असतात पित्राचे, त्यामुळे आमचं काही इथे भावकीचं कोण नाही. तर चला अशा पद्धतीने भेटूया.